आणि आता पाहणार आहोत वेगवान बातमी 36 जिल्ह्यांची। अवघ्या एक दिवसावरती गुढीपाडवा येऊन ठेपलेला असताना आनंदाच्या शिधासाठी धुळे जिल्ह्यामध्ये लाभार्थ्यांना अजून 3 ते 4 दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे। यामुळे लाभार्थ्यांनी सण साजरा करायचा तरी कसा असा प्रश्न उपस्थित झालाय। गुढीपाडव्यासाठी जाहीर करण्यात आलेला आनंदाचा शिधा अद्यापही गोदामातच पडू नये, त्यामुळे सण पुढ्यात असताना चंद्रपुरातील लाभार्थ्यांना प्रतीक्षाच करावी लागणार आहे। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप आणि वाहतूक व्यवस्थेतील अडचणींमुळे या शिधा वेळेवरती पोहोचला नसल्याचं सांगण्यात येत आहे। गुढीपाडवा अवघ्या एक दिवसावरती येऊन सुद्धा अद्यापही जळगाव जिल्ह्यातही आनंदाचा शिधा पोहोचला नाही। जिल्ह्यामध्ये लाभार्थ्यांना आनंदाच्या शिधासाठी अजून 8 दिवस वाट पाहावी लागणार आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यांनी दिली आहे। चिपळूणच्या दहिवली गावात डोंगरावर राहणाऱ्या यशवंत खरात यांना तब्बल 5 वर्षांनंतर वीज मिळाली आहे। यशवंत खरात यांच्या एका घरासाठी MSCBनं 10 खांब टाकून त्यांच्या घरात वीज पुरवठा सुरू केला आहे। महावितरणच्या गलथान कारभाराचा बीड शहरामधील नागरिकांना फटका बसलेला आहे। सुरळीत वीज पुरवठा केला जात नसल्यानं बीडकरांचा पाणीपुरवठा आणखी 1 दिवसानं पुढे ढकलण्यात आलाय। महत्त्वाच्या धरणांचा पाणीसाठा निम्म्याहून कमी झाल्यानं कोल्हापूरकरांना पाणी टंचाईला सामोरं जावं लागणार आहे। 15 मे पर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा असल्याचा दावा पाटबंधारे विभागाकडून करण्यात येतोय। मुंबई गोवा महामार्गावरील कामथे येथे मुसळधार पावसामुळे खचलेल्या रस्त्याचं काम पुन्हा एकदा सुरू करण्यात आलंय। त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावरील कामथे घाटातली वाहतूक आणखी काही काळ एकेरी स्वरूपात सुरू राहील असं सांगण्यात आलेलं आहे। आमदार चंद्रकांत पाटील यांच्या तक्रारीनंतर अधिकाराचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवत भुसावळातील प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांचं निलंबन करण्यात आलंय। याबाबतची घोषणा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सभागृहात केली। कोपर गावात नगर मनमाड महामार्गावरती मादी हरिण मृतावस्थेत आढळून आलेलं आहे। वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी हरणाचं शवविच्छेदन करून दहन केलं। दौंड तालुक्यामध्ये धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला अखेर यश आलं। गेल्या काही दिवसांपासून एकेरी वाडी भागामध्ये पाळीव प्राण्यांवरती हल्ले वाढलेले होते आणि त्यानंतर वनविभागानं पिंजरा लावून या बिबट्याला जेरबंद केलंय। वर्ध्याच्या सोशालिस्ट चौकामध्ये पाडवा पहाट कार्यक्रम होतोय आणि या कार्यक्रमाच्या प्रचारार्थ श्रीराम मंदिर समिती आणि श्रीराम शोभायात्रा उत्सव समितीच्या वतीनं दुचाकी रॅली काढण्यात आलेली आहे आणि या रॅलीमध्ये तरुण तरुणी देखील सहभागी झाले होते। समृद्धी महामार्गावरील वाढते अपघात नियंत्रित करण्यासाठी वाहन चालकांचं सक्तीनं समुपदेशन करण्यात येणार आहे आणि त्यासाठी नागपूर ते शिर्डी मार्गावरती 8 समुपदेशन केंद्र तयार करण्यात येणार आहेत। तिथे अतिवेगानं वाहन चालवणाऱ्यांना सक्तीनं रोखून 30 मिनिटं ते 1 तास RTO कडून समुपदेशन केलं जाईल। चिपळूणच्या गुहागरमध्ये 4 कोटींहून अधिकची वीज बिलं थकबाकी आहे आणि त्यामुळे ग्राहकांनी मार्च संपण्याआधी वीज बिल भरावं असं आवाहन महावितरणकडून करण्यात आलेलं आहे। गुढीपाडव्यानिमित्त गोंदियाच्या नेहरू चौकामध्ये श्रीराम मूर्तीची स्थापना मागील 18 वर्षांपासून विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलातर्फे करण्यात येते। गुढीपाडव्याच्या 1 दिवसाआधीच ढोल ताशांच्या गजरामध्ये यात्रा काढण्यात आलेली आहे। मुळशीच्या पौड फाट्याजवळ एका नागरिकाला गहाळ झालेलं पाकिट सापडलं होतं आणि या पाकिटात 15,000 रोख, डेबिट कार्ड आणि महत्त्वाची कागदपत्र होती आणि या नागरिकांना पेट्रोलिंगवरती असलेल्या पोलिसांना हे पाकिट दिलंय। पोलिसांनी डेबिट कार्डद्वारे पत्ता शोधून मालकापर्यंत हे पाकिट पोहोचवलं। मुळशी तालुक्यामधील पौड फाटा येथे पुण्यातल्या एका नागरिकाचं हे पाकिट गहाळ झालेलं होतं आणि ते पाकिट रामदास पवळे या ग्रामस्थाला सापडलं। त्यांनी पौड पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांच्या ते स्वाधीन केलं। तळकोकणामध्ये कलिंगड शेती यंदा चांगलीच बहरली। कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, मालवणमध्ये शेतकऱ्यांनी कलिंगडाची लागवड केली आणि या कलिंगडाला गोवा आणि स्थानिक बाजारपेठेमध्ये मागणी असल्यानं यातून शेतकरी चांगला नफा देखील कमावत आहेत। धुळे महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादीनं आंदोलन केलेलं आहे। दरम्यान ठेकेदाराच्या व्यवस्थापकानं धुळेकर नागरिकांबद्दल अपशब्द वापरल्यानं संतप्त आंदोलकांनी व्यवस्थापनाला चोप दिलाय।
बीडच्या पाटोदा तालुक्यामध्ये उन्हाची तीव्रता वाढल्यानं बहुतांश पाझर तलावांनी तळ गाठलाय आणि यामुळे पाणी टंचाईला सामोरं जावं लागण्याची शक्यता वर्तवली जाते, तर पाणी जपून वापरण्याचं आवाहन प्रशासनानं केलेलं आहे. शिंदे फडणवीस सरकारनं महिलांना एसटीमध्ये 50% सवलत दिल्यामुळे एसटी महामंडळाच्या आर्थिक उत्पन्नामध्ये वाढ झाली आहे. 2 दिवसामध्ये तब्बल 49,000 महिलांनी बुलढाणा जिल्हा आगारातून प्रवास केला आहे. राज्य सरकारनं महिलांना एसटी बसमध्ये 50% सवलत देण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय घेताना तृतीयपंथी समाजाला डावलण्यात आलेला आहे. आम्ही सुद्धा समाजाचा घटक असून सरकारनं आमचाही विचार करायला हवा, अशी अपेक्षा शिर्डीतील तृतीयपंथीयांनी व्यक्त केलेली आहे. हिंगोलीत वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध शहर वाहतूक शाखेच्या वतीनं दंडात्मक कारवाई केली जाते आहे आणि त्यामुळे नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळण्याचं आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आलेलं आहे. येत्या 72 तासात उत्तर महाराष्ट्रामध्ये तुरळक ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे. तसंच काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो, असा अंदाज पुणे वेधशाळेचे संशोधक डॉक्टर अनुपम कश्यपी यांनी वर्तवलेला आहे. रत्नागिरीच्या मंडणगड तालुक्यामध्ये अवकाळी पावसानं धुमाकूळ घातलेला आहे. ठिकठिकाणी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं होतं. बीडमध्येही अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावलाय. धुमकवड गावातील शेतकऱ्याच्या 1,100 आंब्यांच्या झाडांचं मोठं नुकसान झालं. यंदा 25 ते 30 लाख रुपयांचं उत्पन्न मिळेल अशी शेतकऱ्याला अपेक्षा होती, परंतु अवकाळीमुळे स्वप्न भंगलं. जामनेर तालुक्यामधील नांद्रा हवेली गावामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना वणवण भटकंती करावी लागते. वारंवार याबाबत ग्रामपंचायतीकडे ग्रामस्थांनी मागणी करूनही याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलेला आहे. पालघरमधील देसाई ते बेलवड या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झालेली आहे. शासन याकडे लक्ष देत नसल्यानं परिसरामधील हजारो ग्रामस्थांनी वाडा तहसील कार्यालयावरती लॉंग मार्च काढत धरणे आंदोलन केलं. 2019 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे अमळनेर तालुक्यामध्ये शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं होतं. मात्र 4 वर्ष होऊनही नियमाप्रमाणे नुकसान भरपाई मिळाली नाही आणि त्यामुळे अमळनेरमध्ये शेतकऱ्यांनी अमळनेर तहसील कार्यालयासमोर काळी गुढी उभारून शासनाचा निषेध केलेला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील अनेक भागातील शेतकऱ्यांना मोत्यांच्या शेतीचा आमिष दाखवून अरुण अंभोरेनं पैसे लुटले. अरुण अंभोरेला अटक करण्यासाठी आक्रमक शेतकऱ्यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पुन्हा एकदा धमकीचा फोन आलाय. नागपूरच्या ऑरेंज सिटी हॉस्पिटल जवळील गडकरींच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये धमकीचे 3 फोन आले आणि यावेळी 10 कोटींच्या खंडणीची मागणी करण्यात आली. खंडणी पाठवण्यासाठी देण्यात आलेला नंबर एका मुलीचा असून तिचा मित्र कारागृहामध्ये असल्याची माहिती देखील मिळते. व्हॉट्सअॅपला स्वतःच्या श्रद्धांजलीचा व्हिडिओ स्टेटस म्हणून ठेवून 24 वर्षीय तरुणानं आत्महत्या केली आहे. सांगलीच्या वाळवा ठिकाणी हा धक्कादायक प्रकार समोर आला. या आत्महत्येमागचं कारण समजू शकलेलं नसून पोलीस या प्रकरणी अधिकचा तपास करत आहेत. काही दिवसांपासून अंबड पोलीस ठाण्याअंतर्गत गुन्हेगारीमध्ये वाढू लागलेली आणि पुण्यामधील कोयता गँग प्रमाणे नाशकातही कोयता घेऊन गुंड फिरू लागलेले आहेत. हातामध्ये कोयता घेऊन एका तरुणानं जीवे मारण्याची धमकी दिल्याचा व्हिडिओ समोर आलाय आणि यामुळे अंबड परिसरामध्ये दहशत पसरली आहे. नाशिक शहरामधील ध्रुवनगर परिसरामध्ये आईला बेशुद्ध करून 3 महिन्यांच्या चिमुकलीची गळा चिरून हत्या करण्यात आली. ध्रुवांशी रोकडे, वय वर्ष 3 असं या हत्या झालेल्या चिमुकलीचं नाव आहे. तर या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात महिलेविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे. छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर शहरामधील खान गल्लीमध्ये सुरू असलेल्या रेड लाईट एरियावरती ग्रामीण पोलिसांनी छापा टाकून 5 महिलांसह अन्य 3 ताब्यात घेतलेला आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून रोख रकमेसह मोबाईल असा एकूण 1,19,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि या क्षणाची ब्रेकिंग न्यूज. राज्य निवडणूक आयोगाविरोधातील दाखल याचिकेवरील सुनावणी हायकोर्टामध्ये पार पडलेली आहे आणि यावेळी निवडणूक आयोगाविरोधात गुन्हा दाखल करण्याआधी स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करा असे निर्देश उच्च न्यायालयानं याचिकाकर्त्यांना दिलेले आहेत. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतरही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न झाल्यानं याचिकाकर्त्यांचे वकील प्रकाश आंबेडकर यांनी आक्षेप घेतलेला आहे.
याचिका सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे आणि त्याचबरोबर लोकप्रतिनिधींनी देखील कायद्यामध्ये बदल केल्यामुळे निवडणुका रखडल्या आहेत असं निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे। दरम्यान या प्रकरणाची पुढील सुनावणी ही आता येत्या 19 एप्रिलला होणार आहे। न्यायालयाने याच्यामध्ये सांगितलं आहे की तुम्ही याच्यामध्ये जी कंप्लेंट असते ती कंप्लेंटची जी प्रोसिजर आहे पोलीस स्टेशनमध्ये ती प्रोसिजर करायला आम्हाला 19 एप्रिलपर्यंत वेळ दिलेला आहे आणि ती कंप्लेंट 19 एप्रिलच्या अगोदर आम्हाला टाकायची आणि जर पोलिसांनी त्याच्यावर जर ॲक्शन नाही घेतली तर ती कोर्टात ती पुढे सुनावणी होणार आहे त्याच्यावर। निवडणूक आयोगाने देखील त्यांची बाजू मांडली। त्यांचं काय म्हणणं होतं की विधिमंडळाचा अवमान हक्कभंग प्रकरणामध्ये कठोर कारवाई करणार असल्याची विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी न्यूज 18 लोकमतला एक्सक्लुझिव्ह माहिती दिली आहे। त्याचबरोबर गरीब रुग्णांना सेवा नाकारणाऱ्या धर्मादाय खासगी रुग्णालयांवरती मोठी कारवाई करणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलं। त्यांच्याशी एक्सक्लुझिव्ह बातचीत केलेली आहे न्यूज 18 लोकमतचे न्यूज कोऑर्डिनेटर तुषार शेटे यांनी। राज्यातल्या गरीब रुग्णांसाठी राज्य सरकारच्या वतीनं विविध सोयी सुविधा दिल्या जातात, मात्र त्या हॉस्पिटलकडनं नाकारल्या जातात आणि अशा सोयी सुविधा नाकारणाऱ्या हॉस्पिटलवरती आता कडक कारवाई करण्याचे निर्देश महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकर यांनी दिलेले आहेत। ते स्वतः आपल्यासोबत बोलण्यासाठी उपस्थित आहेत। राहुलजी, खूप मोठा डिसिजन आहे, कारण की रुग्णांच्या प्रती आपण अनेक निर्णय घेत असतो, मात्र हॉस्पिटलकडनं त्याची अंमलबजावणी होत नाहीये आणि आता जी विशेष रुग्णालय असतील, धर्मादाय रुग्णालय असतील किंवा मोठमोठ्या प्रायव्हेट रुग्णालयांमध्ये जे गरिबांवरती मोफत किंवा सवलतीच्या दरात उपचार केले जाणार आहेत, या रुग्णांना आता याचा किती दिलासा मिळणार आहे? जेव्हा जेव्हा पेशंट्स हॉस्पिटलमध्ये जातात तेव्हा अनेक वेळा असं दिसून येतं की ह्या पेशंट्सना एंटरटेन केलं जात नाही, ह्यांना त्या इंडिजंट पेशंट म्हणून जी ट्रीटमेंट द्यायची असते ती दिली जात नाही आणि या संदर्भातले अनेक वेळा अशी समस्या विधानसभेतील अनेक सदस्यांनी सभागृहात मांडली आहे। एकूण पेशंट्सना होणारा त्रास अथवा ही स्कीम प्राप्त करून घेण्यासाठी येणाऱ्या अडचणी किंवा हॉस्पिटल्सकडनं होणारे दिरंगाई अथवा त्यांना एक बगल देण्याचा जो प्रयत्न होत होता, त्या सगळ्याच संबंधात आम्ही चर्चा केली आणि त्यातून आता निश्चितपणे काही आम्ही उपाययोजना बनवल्या आहेत, सुचवल्या। याआधी सुद्धा अनेकदा आपण सांगितलेलं होतं की रिकाम्या खाटा किती आहेत त्यांचा एक डॅशबोर्ड तयार करावा, मात्र सुरुवातीला आदेश दिले जातात मात्र त्याची अंमलबजावणी होत नाही। आता एक विशेष ॲप केलं जाणार आहे, ते सर्वसामान्यपर्यंत कसं पोहोचवलं जाईल? बरोबर, आम्ही आजच्या बैठकीत हा निर्णय घेतला। आरोग्यमंत्र्यांना पण तसे निर्देश दिले गेले की आपण लवकरात लवकर धर्मादाय आयुक्त असतील किंवा LNJDचे अधिकारी असतील यांच्या मार्फत एक ॲप तयार करून घेण्यात यावा आणि त्या ॲपमध्ये जे बेड्स अवेलेबल आहेत, कोणत्या हॉस्पिटलमध्ये बेड्स अवेलेबल आहेत, इंडिजंट पेशंटसाठी किती बेड्स अवेलेबल आहेत, या सगळ्याची माहिती ही डे टू डे बेसिसवरती त्या ॲपवरती लोड होणं आवश्यक होईल आणि जर का त्यातून असं दिसून आलं की कुठच्याही प्रकारची दिरंगाई होते किंवा कोणताही नेमलेला अधिकारी हे काम बरोबर करत नाहीये तर निश्चितपणे सभागृहात दिलेलं हे आश्वासन असल्यामुळे आणि सभागृहातला आश्वासित केलं असल्यामुळे हा सभागृहाचा अवमान असा ठरलेल आणि त्याविषयी आम्ही योग्य ती कठोर कारवाई करू। हक्कभंग असेल, इतर कुठची कारवाई असेल ती कारवाई केली जाईल। त्यामुळे ह्या विषयाला सर्व अधिकारी वर्गांनी अत्यंत आणि हॉस्पिटल्सनी अत्यंत गांभीर्याने बघण्याची गरज आहे आणि मला खात्री आहे या पुढच्या काळात आपल्याला तसं दिसून येईल। अगदी, तर आता थेट विधानसभा अध्यक्षांनी स्पष्ट केलेलं आहे की जर आता हॉस्पिटलनी रुग्णांना सुविधा दिली नाही तर तो सभागृहाचा अवमान ठरू शकतो आणि त्या पद्धतीनं त्या रुग्णालयावरती तशी कारवाई केली जाऊ शकते। त्यामुळे किमान आता मनमानी करणाऱ्या रुग्णालयांना चाप बसेल अशी अपेक्षा व्यक्त करायला हरकत नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसह तुषार शेटे, न्यूज 18 लोकमत, मुंबई। तर या बातमीपत्रामध्ये वेळ झालेली आहे इथंच थांबण्याची, मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत।